नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्यांचं चार्ट ट्रेडिंग करणार आहोत आणि रोज आपण करणार आहोत आणि प्रिडिक्शन करणार आहोत उद्यासाठी की उद्या मार्केट काय होऊ शकतो आणि ते मार्केट कशा पद्धतीने सुरू होईल, तर त्याच्यावर आपल्याला काय ऍक्शन घ्यायची असेल तर त्यानुसार. तर आपली स्ट्रॅटेजी आहे की लास्ट 3 दिवसाचा हाय आणि लो मार्क करणं आणि त्यानुसार त्यांचं सपोर्ट रजिस्टर मार्क करणं. म्हणजे उदाहरण, मी लास्ट 3 दिवसाचं जो हाय आणि लो मार्क केलाय आणि सपोर्ट रजिस्टर त्यानुसार 15 मिनिटाला केलंय. तर उद्या मित्रांनो, आज जर बघाल तर आज जो दिवस होता हा पूर्णपणे जर बघाल तर बजेटनुसार होतं, म्हणून मार्केट फक्त साईडवेज गेलाय. त्यांनी एक मुवमेंट नाही पकडली. पण जर तुम्ही नीट बघाल मित्रांनो, तर तो एकदम बॉर्डरला उभा आहे. म्हणजे किती, 21,790 जरी क्लोजिंग असेल तर 21,700 ला, 21,700 आणि 21,800 ह्याच्यात भरपूर वेळ, भरपूर दिवस तो तिथे होता. आणि जर 21,700 जेव्हा तोडतो तो मित्रांनो, तेव्हा तो 500च्या दिशेने येतो. तर उद्या मार्केट कसा ओपन होतोय त्याच्यानुसार आपण उद्याची स्ट्रॅटेजी बनवणार आहे. जर का तो 700च्या खाली आला, 700च्या खाली आला, तर तो नक्कीच तो 500, जी त्याची नेक्स्ट सपोर्ट आहे, तिथपर्यंत येऊ शकतो. म्हणजे इथपर्यंत येऊ शकतो, 500 पर्यंत येऊ शकतो. हा 500 आपला टार्गेट असेल. ठीक आहे, भले हा 450 पर्यंत गेला, पण 500 आपला टार्गेट असेल. जर तो 700च्या खाली ओपन झाला तर, आणि तिथे त्यांनी थोडासा टाइमपास केला तर पहिले 15 मिनिटं, आणि जर का तो 700च्या वरती ओपन जर झाला, तिथे 10-15 मिनिटं जर त्यांनी टाइमपास केला, तर पुढचा आपला नेक्स्ट टार्गेट असेल तो 800 रुपये असेल. म्हणजे वरती जाण्याचे चान्सेस किती आहेत, तर 100 पॉईंटचे, आणि खाली येण्याचे चान्सेस किती आहेत मित्रांनो, तर 200 पॉईंटचे. तर ह्या बेसिसवर आपण निफ्टीला आपण उद्या ट्रेड करणार आहोत. आणि दुसरं आहे बँक निफ्टी. बँक निफ्टी जर तुम्ही जर बघाल तर एकदम स्मूथली वर गेलेलं आहे. एक सपोर्ट बनवलं, सपोर्ट घेऊन वर गेलाय. तर बँक निफ्टी 46,300 ते 45,100 ह्या रेंज मध्ये आहे. म्हणजे जवळजवळ तो 1100 पॉईंटच्या रेंज मध्ये मागचे 3 दिवस मित्रांनो, मागच्या 3 दिवस तो त्या रेंज मध्ये. आणि आता तो हायर साईडला आहे. जर तो गॅपअप जर झाला उद्या, म्हणजे काय गॅपअप म्हणजे 46,300च्या वरती जर गेला, तर आपल्याला चान्सेस आहेत की आणखीन वर जाईल आणि आपल्याला छोटा स्टॉप लॉस भेटेल. आणि जर तो इथेच कुठेतरी टाइमपास करत बसला, तर चान्सेस आहेत तो खाली येण्याची. ठीक आहे, कारण तो रेजिस्टन्स जवळ आहे. ठीक आहे, रेजिस्टन्स जेव्हा जेव्हा तो आहे, तर चान्सेस जास्त आहेत वर पण जाण्याचे, आणि चान्सेस जास्त आहेत खाली पण येण्याचे. तर कुठल्या बेसिसवर बोलतोय मी, तर तुम्हाला जर ह्याच्या बेसिसवर बोलतोय, विकलीच्या ह्याच्यानुसार जर आपण बघितलं बँक निफ्टीचा, तर तुम्ही बघा 46,200 त्याला खाली सपोर्ट किती आहे, तर 46,000, जो 46,000 आहे, त्याच्यात मोठी रस्सी केस आहे. म्हणजे आता 200 पॉईंट वरती आहे, तर कॉल आणि पुट दोन्ही तेवढेच आहेत. तर मॅक्स जर वर जर गेला, तर 46,500 त्याला रेजिस्टन्स आहे परत वरती जाताना. तर तिथपर्यंत तो जर ओपन वरती जर झाला, 46,300च्या वरतीच जर राहिला, तर चान्सेस आहे 46,500 पर्यंत जायचे. आणि मग तिथून त्याला मॅक्स सपोर्ट, म्हणजे 46,000चा सपोर्ट हाच आहे की 46,000 सपोर्ट आणि 46,500 या रेंजमध्ये तो फिरण्याचे चान्सेस आहे. आणि जर का तो तोडतोय तरच 45,000 आहे, जे आपल्याला चार्टवर पण दिसलं आणि जे आपल्याला ओपन इंटरेस्ट नुसार, ऑप्शन चेन नुसार पण तेच दिसते. त्याचनुसार मित्रांनो, निफ्टी जर आपण बघितलं, तर निफ्टी जी आहे 21,700 हा मेक अँड ब्रेक लेवर आहे. कारण आज जर तुम्ही बघाल तर मित्रांनो, आज एक्सपायरी होती गुरुवारची, आज 1 तारीख होतं, त्यात बजेट होतं. त्यामुळे निफ्टी थोडी हलकी होऊन चालली. तर आता उद्या आपण बघूया ती कुठे ओपन होते त्यानुसार. तर वरती जरी गेली, तरी वरती तुम्ही जर बघाल तर खाली पण आणि वरती पण जवळजवळ 50-50 एक रेंज बाउंड मध्येच मला दिसतोय. पण उद्या कसं ओपन होते त्यानुसार आपण त्याच्यावर अनालिसिस करूया. मी बँक निफ्टीवर थोडा बुलिश आहे जर वर गेला तर. अ, पण उद्या कसं मार्केट ओपन होते त्याच्यावरतीच ते डिपेंड करते मित्रांनो. धन्यवाद, आजच्या दिवसासाठी हेच होतं. थँक्यू व्हेरी मच.